नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि पुन्हा मी आपलं स्वागत करतो द नंबर 1 सिरीज मध्ये माझ्या अकॅडमीमध्ये इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द बेस्ट ऑनलाईन द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. प्रॅक्टिस सेशन आपण सुरू केलेले आहेत. भाई तुम्ही एखादा कन्सेप्ट समजता पण त्याची प्रॅक्टिस कशी करायची योग्य ते हेच समजत नाही. प्रॅक्टिस करा आणि मग बघा तुम्ही कशी इंग्लिश फ्लुएंट बोलताय. 30 दिवसाची सिरीज आहे, रोज व्हिडिओ अपलोड होतील आणि प्राईम मेंबरसाठी माझ्या विद्यार्थ्यांसाठी सिरीज आहे. प्राईम मेंबरशिप घेऊन घ्या आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. एक्स्ट्रा डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे आम्ही आमच्या प्राईम विद्यार्थ्यांना. त्यांना काय करायचं आहे, प्राईम विद्यार्थ्यांनी फक्त आम्हाला मेसेज करायचा आहे. या ठिकाणी कोड दिसेल तुम्हाला आणि हा कोड दिसल्यानंतर तो कोड आम्हाला मेसेज करायचा आहे. आम्ही तुम्हाला काय करू, प्रॅक्टिस सेशन अवेलेबल करून देऊ. ठीक आहे ना. तुमच्या ग्रुपवर एक डॉक्युमेंट येईल, त्याच्यामध्ये जबरदस्त प्रॅक्टिस सेशन्स आहे. प्रॅक्टिस करायचं फक्त, बाजूला काही करायचं नाही. ओके, लेट्स स्टार्ट. आजचा आहे आपला, आणि हा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण खूप जबरदस्त इंग्रजी तुम्हाला शिकवणार आहे. खूप नवीन कन्सेप्ट मी शिकवणार आहे. ठीक आहे. तर आजचा आहे आपला दुसरा दिवस. आज आपण शिकणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि त्याची प्रॅक्टिस आपण करणार आहे. मला प्रॅक्टिसवर फोकस करायचा आहे. कन्सेप्ट तुम्ही कुठूनही शिकू शकता बाई. मी शिकवलं का दुसऱ्याने शिकवलं काही फरक पडत नाही, पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आणि ही प्रॅक्टिस तुमची कोणी घेत नाही. दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू. प्रॅक्टिस या ठिकाणी मी घेत आहे. सगळ्यात पहिले कन्सेप्ट समजूया. कन्सेप्ट समजा आणि मग अशा प्रकारचे सेंटेन्स तुमच्या डेली बोलण्यामध्ये आले ना तर माइंड प्रोसेस करून ऑटोमॅटिक बोलायला लागेल. पहिले प्रोसेस करायला वेळ द्या. पहिले ब्रेनला समजू तर द्या की भाई अशा प्रकारचे सेंटेन्स असतात. समजलं नाही तर काय मतलब आहे, बरोबर. तर सिंपल प्रेझेंट टेन्स आपण मागच्या याच्यामध्ये शिकलो होतो. आय होप तुम्ही योग्य ती प्रॅक्टिस केली असेल. ठीक आहे ना. प्राईम मेंबरसाठी आहे, चौथ्या लेसन मध्ये आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या सगळ्या लेसनचे ज्या PDF तुम्हाला आम्ही पाठवून देऊ. ठीक आहे. चलो, ओके. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय. याच्या आधी जी आपण क्रिया शिकली होती पूर्ण व्हिडिओ बघून या ठिकाणी या. डायरेक्ट हा व्हिडिओ सुरू करायचा नाहीये. प्रेझेंट सिंपल प्रेझेंट मध्ये कशी क्रिया होती की एखादी क्रिया रोज घडते बाई. मी खातो, ती खाते, आम्ही बोलतो, ती बोलते, तो जेवतो, ती जेवते, सर शिकवतात, आम्ही शिकतो, ती बोलते, तो बोलतो. सिंपल सेंटेन्स. अशी क्रिया जी तुम्ही रोज करता, जी तुमची हॅबिट आहे. पण या ठिकाणी कसं, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे एखादी ऍक्शन तुमची सध्या आत्ता सुरू आहे. मग या ठिकाणी कोडवर्ड लक्षामध्ये घ्या तुम्ही. काय कोडवर्ड आहे भाई. कोडवर्ड आहे तुमच्याकडे त आहे. कोडवर्ड काय, त आहे. की भाई उदाहरणार्थ मी जेवत आहे, सर शिकवत आहे. ठीक आहे ना. आता डेली लाईफ मध्ये तुम्ही असे सेंटेन्सेस बोलता यार, तुम्हाला सांगायची गरज नाहीये. बाई मी तुम्हाला शिकवत आहे, तो काम करत आहे, ते सर्व बोलत आहेत. आता प्रत्येक रिजन मध्ये वेगवेगळं असतं. मी या ठिकाणी बोलत आहे म्हणतोय, काही ठिकाणी बोलताय म्हणतात. बोलताय भाई, करतोय की, झोपतोय की. तर झोपतोय म्हणजे सिंपल प्रेझेंट कंटिन्युअसच झालं. तर ठीक आहे ना, कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. ठीक आहे. तर कसे सेंटेन्स की भाई बघा, आता मी म्हटलं की मी तुम्हाला शिकवत आहे म्हणजे आता माझी शिकवायची ऍक्शन सुरू आहे. तर जी ऍक्शन तुमची सध्या प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळामध्ये सुरू आहे त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. सगळ्यात सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कन्स्ट्रक्शन तुमच्या समोर आहे. सगळ्यात पहिले सब्जेक्ट घ्यायचं. सब्जेक्ट म्हणजे आय, वी, यू, दे. ठीक आहे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की कोणत्या सब्जेक्ट नंतर आपण कोणती ऍक्शन घेतो. सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आय आहे, तर आयच्या नंतर तुम्ही आयमीसार पैकी काय घेणार भाई, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आयच्या नंतर एम घेतात. ओके. वीच्या नंतर आर घेतात. यूच्या नंतर आर घेतात. देच्या नंतर आर घेतात. ओके. ही, शी, इट याच्या नंतर इज घेतात, किंवा कोणतं सिंग्युलर नाव असेल तर ई घेतात. कोणते दोन नाव असतील तर आर घेतात. हे तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. हे तुम्हाला बेसिक माहीत असलं पाहिजे. जर नाही माहीत तर या माझ्या क्लासमध्ये शिकून घ्या. मी लाईव्ह शिकवत असतो माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. लगेच ऍडमिशन करून घ्या आणि शिकून घ्या, कारण विदाउट इट यू विल नॉट एबल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. ओके, लेट्स स्टार्ट. चलो भाई, ऑफलाईन क्लासेस करायचे असेल तर N6 साईनगर सिडको मध्ये येऊन जा. माझी ऑफलाईन अकॅडमी आहे. समोरासमोर बसून शिकू आणि यू विल बी परफेक्ट. ओके, ठीक आहे. कन्स्ट्रक्शन बघा, सब्जेक्ट घ्यायचंय, त्यानंतर हेल्पिंग वर्ब तुमच्याकडे या ठिकाणी आहेत. एम, इज, आर. याचा अर्थ आहे त आहे. सब्जेक्ट प्लस एमिजार. आणि एमिजार जर का असेल आणि जर समोर ऍक्शन असेल तर ऍक्शन तुम्हाला व्हर्बचा ING फॉर्म घ्यायचा आहे. जर ईट असेल तर ईटिंग घ्या. स्लीप असेल तर स्लीपिंग घ्या. मेक असेल तर मेकिंग घ्या. वॉच असेल तर वॉचिंग घ्या. समजलं. एमिजार नंतर तुम्हाला व्हर्बचा ING फॉर्म हे करायचं. उदाहरणार्थ भाई मी खेळत आहे. मग बघा आय, मी. आयच्या नंतर तुम्हाला हेल्पिंग
कन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग चलसाल तर एव्हरीथिंग विल बी इझी फॉर यू. आय नंतर ॲमिजार ॲम आणि मग प्लेइंग खेळत आहे भाई. पुढे काय शी ती शीच्या नंतर ॲमिजार पैकी इज घेतात. शी इज रीडिंग ती वाचत आहे भाई. ठीक आहे ना. ते पळत आहे तर दे घेतलं सब्जेक्ट. आर हेल्पिंग वर्ब आणि रनचा आयएनजी केलं रनिंग. दे आर रनिंग ती पळत आहेत. समजलं. अशा प्रकारे सेंटेन्स तयार करायचे सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म. आय होप तुम्हाला समजलं. सगळ्यात सिंपल मेथडनं मी तुम्हाला सांगतोय. पुढे आपण प्रॅक्टिस करूया. प्रॅक्टिस करसाल तर तुम्हाला अजून इझिली चांगल्या प्रकारे समजेल. बघा काय सेंटेन्स आहे की भाई ही प्रॅक्टिस करा आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही करा. ठीक आहे ना. एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी प्राईम मेंबरशिप तुम्हाला घ्यावी लागेल. चलो भाई काय मी उद्यानामध्ये चालत आहे. माझी चालायची ऍक्शन आहे ना ही सुरू आहे. मग कसं म्हणणार मी उद्यानामध्ये चालत आहे. सो मी मग ॲमिजार घ्या. आयच्या नंतर आपण ॲम घेतो. आय एम. मग चालण्याला काय म्हणतो वॉक म्हणतो. आय एम वॉकिंग झालं. आणि मग पुढचा पार्ट घ्या ऑब्जेक्टचा. आय एम वॉकिंग कुठं उद्यानामध्ये. इन द गार्डन आय एम वॉकिंग इन द गार्डन. त्याच्या पुढचं सेंटेन्स बघा काय की मुले झोपाळ्यावर खेळत आहे. आता झोपाळ्याला काय म्हणतात. झोपाळ्याला स्विंग म्हणतात. स्विंग. सो काय म्हणतात की स्टुडंट्स किंवा चिल्ड्रन म्हणू आपण. चिल्ड्रन चला पोर आहेत ना भाई एक थोडं नाही खूप आहेत. CHILDREN चिल्ड्रन आर ठीक आहे प्लेइंग खेळत आहेत. कुठे ऑन स्विंग. ऑन स्विंग म्हणजे झोपाळा हे लक्षात ठेवा. चिल्ड्रन आर प्लेइंग ऑन स्विंग. चाइल्ड हे सिंग्युलर आहे. चिल्ड्रन हे प्लुरल आहे. ठीक आहे ना. एक मुलगा चेंडू फेकत आहे. मग एक मुलगा वन बॉय. अ बॉय म्हणा चालेल. अ बॉय ओके. अ बॉय सिंग्युलर तर इज घेतलं. अ बॉय इज. फेकणीला आपण थ्रो बनतो. थ्रोला ING लावा. THROWING थ्रोविंग. काय थ्रोविंग द बॉल. तर एक मुलगा चेंडू फेकत आहे. पुढे काय एक मुलगी फुले तोडत आहे. फुले तोडण्याला प्लक द फ्लॉवर म्हणतात. मग अ गर्ल ओके इज प्लक म्हणजे तोडणे. तर प्लकला ING करा. PLUCKING. अ गर्ल इज प्लकिंग काय द फ्लॉवर. एक मुलगी फुले तोडत आहे. सिंपल आहे. ठीक आहे. ओके नेक्स्ट बघा भाई पुढचं काय आम्ही सगळे मजा करत आहोत. मजा करण्याला एन्जॉय म्हणतात भाई. मजा करण्याला एन्जॉय म्हणतात. मग आम्ही सगळ्याला वी म्हणा. वीच्या नंतर आपण आर घेतो. सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं म्हणजे घ्यायचं आणि मग ING लावून टाकायचं. वी आर आणि वी आर आम्ही मजा करतो. मजा करणं एन्जॉय म्हणता. एन्जॉय केला ING लावून टाका. वी आर ANJOYING. वी आर एन्जॉईंग की आम्ही काय एन्जॉय करतो. आम्ही चिल करतोय. वी आर चिलिंग. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. अजून प्रॅक्टिस आहे काळजी करू नका. मी आता पुस्तक वाचत आहे. चला माझ्यासोबत तुम्ही पण ट्राय करा. ठीक आहे. मी आता पुस्तक वाचत आहे. कसं म्हणणार आय एम पुस्तक वाचणे रीडिंग द बुक. कधी आत्ता राईट नाव. राईट नावला RN म्हणतात. मी सिंपल करून दिलं तुम्हाला. ठीक आहे ना. नेक्स्ट सेंटेन्स काय की ती पाणी पित आहे. मग याला कसं करणार शी इज पाणी पिण्याला ड्रिंक म्हणतात. मग याला ड्रिंकिंग द वॉटर. ती पाणी पित आहे भाई. ठीक आहे ना. पुढचं काय की आम्ही मैदानामध्ये खेळत आहोत. आम्हीला आपण म्हणतो वीच्या नंतर आर घेतो. ॲमिजार पैकी वी आर आणि मग खेळण्याला प्ले म्हणतात भाई. सगळ्यांना माहिती वी आर प्लेइंग. कुठं ऑन द ग्राउंड भाई. आम्ही ग्राउंडवर खेळत आहोत. सिंपल सेंटेन्स आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तो टीव्ही पाहत आहे. मग कसं म्हणणार तो टीव्ही पाहत आहे. मग हिच्या नंतर इज लावतो. ही इज आणि पाहण्याला वॉच म्हणतो. ही इज वॉचिंग काय द टीव्ही. तो टीव्ही पाहते भाई. हीच वॉचिंग द टीव्ही. त्याच्या पुढचं काय सेंटेन्स आहे. त्याच्या पुढचं सेंटेन्स आहे की माझा मित्र उत्तर सांगत आहे भाई. तो बसला असेल क्लासमध्ये. मग माझा मित्राला काय म्हणतो. माझ्या मित्राला माय फ्रेंड इज आन्सर. उत्तर सांगण्यामध्ये आन्सर म्हणतात. आन्सरला ING लावून टाका. आन्सरिंग ANSWERING माय फ्रेंड इज आन्सरिंग. ठीक आहे ना. आणि शेवटचा सेंटेन्स आहे की मुले शाळेमध्ये शिकत आहेत. मुलांना आपण म्हणू बॉईज म्हणू. बॉईज म्हणलं किंवा आपण स्टुडंट्स म्हणू. विद्यार्थी आहेत ना ते STUDENT स्टुडंट्स
आर शिकत आहे, शिकायला लर्न म्हणतात, LEARNING. तर अशा प्रकारे आपण ट्रान्सलेट केलं. आता पुढचं तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे, हे तुमच्या समोर आहे. स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा, ओके. आणि तुम्ही काय करा, सॉल्व्ह करायला सुरुवात करा. दॅट्स हाऊ यू विल एबल टू अंडरस्टँड, दॅट्स हाऊ यू विल एबल टू लर्न इंग्लिश इझिली. ठीक आहे, अशा प्रकारे ट्रान्सलेट करा. तिसऱ्या व्हिडिओ नंतर किंवा चौथ्या व्हिडिओमध्ये एक या ठिकाणी कोड येईल. प्राईम मेंबरशिप आताच घेऊन ठेवा. या ठिकाणी कोड येईल चौथ्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्ही बघू शकाल. तो कोड आम्हाला सांगा. याची सगळी प्रॅक्टिस आम्ही कमीत कमी 5-5, 10-10 पॅराग्राफ तुम्हाला देऊ ट्रान्सलेट करायला. जर एकदा समजलं ना, मग ते इझिली बोलसाल, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. ठीक आहे ना. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स मी तुम्हाला सांगणार आहे. चांगल्या प्रकारे शिका, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसवर फोकस करा आणि यू विल एबल टू लर्न इंग्लिश. ऑनलाईन जॉईन करायचं तर हा नंबर आहे. ऑफलाईन यायचं तर संभाजीनगरमध्ये या ठिकाणी येऊन जा किंवा आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. जसं पण तुम्हाला जॉईन करायचं आहे, आमची टीम तुम्हाला मदत करेल. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.